नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. लाडक्या बहिणींसाठी मार्च आणि एप्रिलचा हप्ता कोणत्या महिलांना मिळालेला आहे आणि कोणत्या महिलांना हप्ता मिळालेला नाही, अशा सर्व महिलांनी कमेंट करा. आणि कोणत्या महिलांना मिळण्याची शक्यता आहे आणि वितरण किती तारखेपर्यंत आहे आणि किती तारखेपर्यंत वितरण संपलेलं आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, कारण की फेब्रुवारीपर्यंत सर्व महिलांना किंवा जवळपास सर्व महिलांना पैसे आलेले आहेत, पण मार्च आणि एप्रिलचा हप्ता काही महिलांना मिळालेला नाही, अशी तक्रार काही महिला करत आहेत. आणि भरपूर महिलांना मार्च एप्रिलचा हप्ता आलेला आहे. तर कोणत्या महिलांना मिळालेला आहे त्या सर्व महिलांनी कमेंटमध्ये कमेंट करा की मला मिळालेला आहे, आणि कोणत्या महिलांना मिळालेला नाही त्या महिलांनी कमेंट करा की मला मिळालेला नाही. तर मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला नाही, कारणे आणि उपाय आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि याचे उपाय बी काय आहेत ते उपायही मी तुम्हाला सांगणार आहे, पण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मार्च आणि एप्रिल महिन्याचे वितरण सद्यस्थिती: ₹3000 मार्च आणि एप्रिलचे प्रत्येकी मिळणार होते, पण ₹1500 एकत्रित वितरण झालेलं आहे. म्हणजेच मार्चचा हप्ताच मिळालेला आहे काही महिलांना, आणि काही महिलांना ₹3000 ही आलेले आहेत. आता आमच्या घरी आमच्या आईला ₹3000 मिळालेले आहेत, आणि बाकीच्या महिलांना, काही महिलांना 3000 ₹1500 मिळालेले आहेत. आता अशा भरपूर महिला आहेत की त्यांना ₹1500 मिळालेले आहेत, आणि भरपूर अशाही महिला आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचे एकत्रित वितरण ₹3000 मिळालेलं आहे. वितरण पूर्ण 14 ते 20 मे दरम्यान बहुतांशी पात्र महिलांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. म्हणजे 14 मे ते 20 मे दरम्यान वितरण झालेलं आहे. आता वितरण संपलेलं आहे. लाखो हप्ते अडकलेले आहेत. अनेक बहिणींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. कारण काय तर त्याला भरपूर कारणे आहेत. फेब्रुवारीपर्यंत हप्ते आले, पण आता का थांबले? शासनाची कठोर पडताळणी सुरू आहे. घाबरून जाऊ नका. योग्य कारणे तुम्हाला शोधायची आहेत, की फेब्रुवारीपर्यंत मिळालेले आहेत आणि मार्च आणि एप्रिलचे का मिळालेले नाहीत. तुमचा हप्ता का थांबला? मुख्य 2 कारणे आहेत. आता ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, त्या कोणत्या कारणामुळे मिळालेला नाही, तर ते कारणे पाहूया आपण. कायमस्वरूपी अपात्रता म्हणजेच काय, तर पर्मनंट डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. म्हणजेच काय, तर शासनाच्या कठोर पडताळणीत नवीन निकषामध्ये न बसल्यामुळे किंवा गैरप्रकार आढळल्यामुळे लाभ लाभ तुमचा कायमचा बंद झालेला आहे. म्हणजे तुम्हाला आता इथून पुढे ₹1500 मिळणार नाहीत. दुसरं कारण काय आहे, तर तांत्रिक त्रुटी म्हणजेच काय, टेक्निकल एरर्स. तुम्ही पूर्णपणे पात्र आहात, पण बँक केवायसी किंवा कागदपत्राच्या तांत्रिक समस्येमुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाहीत. तर ही एक तुमची, हे 2 कारणे तुमचे असू शकतात. पण कायमस्वरूपी जर तुम्ही अपात्र झाला असाल, तर यापुढे तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आणि तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला त्या तांत्रिक अडचणी दूर करून तुम्हाला ते पैसे मिळतील. कायमस्वरूपी अपात्रता. शासनाच्या पडताळणीतील 6 मुख्य निकष काय आहेत? तर ते निकष पहिले समजून घ्या, म्हणजे तुमची अपात्रता कशी झालेली आहे तुम्हाला समजून येईल. 4 चाकी वाहन म्हणजेच काय, तर फोर व्हीलर. कुटुंबात 4 चाकी वाहन आढळल्यास पतीच्या नावे असली किंवा सेकंड ओ-टी-पी दिला असेल तरीही लाभ बंद होईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये जर फोर व्हीलर असेल, तर तुम्हाला त्या कुटुंबात एकाही महिलांना तो लाभ मिळणार नाही. दुसरा मुद्दा काय आहे, तर इन्कम टॅक्स म्हणजेच आय-टी-आर. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती, जर ती मेल असो, फिमेल असो, ती जर टॅक्स भरत असेल, शून्य तुमचं उत्पन्न शून्य असेल आणि ती आय-टी-आर भरत असेल, तर तुमचा जो अपात्र आहे त्याची त्याची मुख्य भूमिका हा निकष निभवतो. वयाची अट. तिसरा मुद्दा काय आहे, तर वयाची अट. 21 वर्षापेक्षा कमी असल्यास किंवा 65 वर्ष पूर्ण करून पुढे गेल्यानंतर ऑटोमॅटिक लाभ बंद होतो. म्हणजे काय, तर 21 वर्षापेक्षा तुम्ही कमी नसल्या पाहिजेत आणि 65 पेक्षा जास्त नसलं पाहिजे तुमचे वय, तर तुम्हाला ते पैसे मिळतील. हे निकष जर पाळलेले असतील, तर तुम्हाला पैसे मिळणार. रेशन कार्डची अट. चौथा मुद्दा काय आहे, तर रेशन कार्डची अट. एकाच रेशन कार्डवर 2 विवाहित महिलांनी लाभ घेतल्यास, म्हणजे एका रेशन कार्डवर एकच महिला विवाहित लाभ घेऊ शकते. 2 महिला घेऊ शकत नाहीत. हेही तुम्ही तपासा. इतर योजना. शासनाच्या इतर आर्थिक
योजनांचा समांतर लाभ घेतल्यास म्हणजेच काय तर नमो शेतकरी योजना असो किंवा श्रावणबाळ योजना असो, या योजनेचा तर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत. चुकीची कागदपत्रे. तुम्ही जर चुकीची कागदपत्रे माहिती चुकीची भरली असल्यास अस्पष्ट किंवा जाणीवपूर्वक चुकीची कागदपत्रे अपलोड केलेली असल्यास तुमचा हप्ता त्यामुळेही बंद होऊ शकतो. तर ही मुख्य 6 निकष आहेत. त्यामुळे तुम्ही अपात्र ठरलेला आहात. तांत्रिक त्रुटी काय? तर पात्र असूनही पैसे का अडकले? तर याची मुख्य कारणे काय आहेत? तर ई-के-वाय-सी. अर्ज भरताना तांत्रिक अडचणीमुळे के-वाय-सी अपूर्ण राहणे किंवा चुकीचे पर्याय निवडणे. के-वाय-सी ही खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते, की के-वाय-सी करून घ्या. के-वाय-सी जर तुम्ही नसेल केलेली तर आताही करून घ्या. कारण के-वाय-सी ही मस्ट आहे तुम्हाला. के-वाय-सी करणे हे अनिवार्य आहे. डी बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचे पैसे हे डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये येतील. ते इनॅक्टिव्ह आहे, डिसेबल आहे का ते बघा. इनॅक्टिव्ह आणि डिसेबल असेल तर त्याला इनॅक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करा आणि डिसेबल असेल तर इनेबल करा. बँक के-वाय-सी. बँकेची नियमित के-वाय-सी न झाल्यामुळे आलेले पैसे हे डिक्लाइन होऊन परत जाणे. म्हणजेच काय तर तुमची के-वाय-सी नसल्यामुळे तुमचे जे पैसे आलेत, ते तुमचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही के-वाय-सी करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. स्वतपासणी आणि स्वतः तपासणी कशी करायची? याच्यात 3 सोप्या स्टेप आहेत. पहिली स्टेप काय आहे? तर फॉर्मचे स्टेटस चेक करा. त्या रिमार्कमध्ये बघा त्या फॉर्मच्या, की फॉर्ममध्ये अपात्रतेचे कारण किंवा शेरा दिलेला आहे का? डी स्टेटस 2. डी स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनेबल आहे का हे चेक करा. नसल्यास त्वरित बँकेत जाऊन लिंक करा. म्हणजेच काय तर तुमचं डी स्टेटस चेक करा. ॲक्टिव्ह आहे का किंवा इनेबल आहे का ते चेक करा. तिसरा मुद्दा काय आहे तर बँकेची के-वाय-सी करा. खाते गोठवले आहे का? फ्रीज केले आहे का? हे एकदा चेक करा. जर ते तसे केले असेल तर त्यांना व्यवस्थित सांगा, की आमचे खाते हे एनेबल तुम्ही करा किंवा ॲक्टिव्ह करा. अत्यंत महत्त्वाची सूचना काय आहे, तर विनाकारण बँक खाते वारंवार बदलू नका. ही सर्व महिलांना माझी विनंती आहे, की तुम्ही विनाकारण बँक खाते वारंवार बदलू नका. फेब्रुवारी महिन्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी विनाकारण आपले बँक खाते बदलले आहे, त्यांचे डी प्रणालीत गोंधळ होऊन हप्ते अडकले आहेत. तर काय झालेले आहे, तुम्ही विनाकारण जे बँक खाते बदलून गोंधळ निर्माण केलेला आहे, त्यामुळे डी प्रणालीमध्ये हप्ते देण्यास किंवा हप्ते येण्यास गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुमचे जुने आणि चालू खाते जे आहेत, ते योजनेचे जे तेच आहे ते कायम ठेवा. तसेच ते ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करा. तर ही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो आणि हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा. धन्यवाद.